बघू चल खाऊन घे ना बेटा. चला 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 थोडस खायचं. आता नानीकडे जायचं. नानीने तुला मस्त मस्त कप्पे घेतलेत, मस्त मस्त टोपी घेतलीये, क्यूट क्यूट एकदम. नानीकडे जायचं ना, मग आवर लवकर. आपलं उशीर होईल, मग दुपारी निघायचंय. मम्माला अजून मग साडी घालायची, किती आवरायचे. चला 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 गुड बॉय. पहिले लेकरांना खाऊ घालायचं लय अवघड आहे. मम्मू चल ना बच्चू, चल ना. नानी फोन लाव मग. जर इधर तुझ्याकडं. ए काय म्हणली रेशमे? काय माहेर जायची? हा आज दुपारी. आणि तू काय मला विचारलं का? यांना विचारलं नाही. तो काय मालक झाला काय? हा, मी घरातली कोण नाही काय? का तुमच्या टाचा खालची नुसते मांजर आहे? टाटा खालची. आता मला नव्हतं माहित असं की तुम्ही नाही म्हणता. मला काय आता ती सोनी यायची, लगेच उधळायचं. बाकीचं काय नाही. नंदा बाळा येऊन गेल्यावर जात असतात. आता 2-4 दिवस तर राहिले तर 2-4 दिवस नाही, महिनाभर राहा. ननंद बाळ येऊन गेल्यावर लगेच निघायचं. पोराला दात निघतात, किरकिर करीन तिथं. नीट तर दवाखान्यात नाहीत न्यायची पटकिनी. असं कसं काय न्यायचे आत्या? अजिबात जायचं नाही, सांगितलं नाही म्हणशील. आमचा सोन्याचा टाळ आहे, जाता येईन. आता रक्षाबंधनच्या टायमाला जर तुझं झालं असतं शिजर तर गेली असती काय? आता दरवर्षी आता एखाद दिवशी तरी जात असत ना. कवा? मागच्या वेळेस पाठवलं होतं तुम्ही. मग मागच्या वेळेस होती गरवार. तसं नाही, पण एकच दिवस गेले होते मागच्या वेळेस. पण म्हणलं आता माझी बहीण पण यायची ना, म्हणून येऊ परती. बहीण आली तर एकंदरची तिने जायचं, बघायचं आपलं लेकरं बाळाचं. नाही, आम्ही दोघींनी पण फोनवर हे बोललो होतो की दोघी सोबतच येतोय तिथं. तर मग म्हणजे आज ती पण तिकडून निघायची आणि मी पण इकडून निघणार असं सांगितलं होतं. फक्त आता मग ज्या दिवशी राखी बांधणार ना, लगेच त्याच दिवशी परत येते. जाऊ द्या ना. पण कशाला? अजिबात जायचं नाही. पोरग किरकिर करतय, सांगितलं नाही म्हणशील. दुखणं वाढून येशील आमच्या हिथं उरोर वासाय परत. हिरवळ तर सकाळ धरणं तर सने पण पर्यंत झोपच तर बहिणींसंग चिटकून राहायचं फोनवर, तरी पोट नाही भरत. तोंड बघायचे ती एकीमेकीची. विचारणं नाही, सावरणं नाही, निघायचं वर थोबाड करून. नवऱ्याला विचारलं की झालं. सासू काय आली न गेली काय? ताटा खालचं मांजरच आहे त्यांच्या. 2-2 वर्ष आम्ही भावाचं तोंड नव्हतं बघत. भाऊ यायचा रक्षाबंधनच्या दिवशी, एवढा आनंद व्हायचा. त्यांना काय घेणं देणं नाही, नुसतं नांदायचं म्हणून नांदायचं. आणि नाही म्हणलं की बाई एवढं तोंड फुगवित्यान आणि रुसत्यान आणि नवऱ्याचं असं हिर भाजीत्यान. असं आहे आजकाल. काय करायचंय? आपण मरमर मरमर करायचं आणि त्यांचं जे आहे तेच आहे, रॉय नाही टॉय. आता तर रक्षाबंधनला पाठीत नसते, बघते काय करते ती. काय वागीन नाही मला खाईन. हा बोल ना. काय करते? काय नाही, किरकिर करत होता बुगलू. त्याला आता झोपवलंय. अगं आवरलंय माझं, निघले मी. तुझं आवरलं का? अगं नाही, मला नाही जमायचं. तू जा, मी रक्षाबंधनच्या दिवशीची येईन. बाई बघ बघ तुझं असं. तुला मी आधीच सांगितलं होतं ना यार, असं काय करते ग तू? अगं काय सांगू तुला आता, माझी सासू पाठवा नाही मला.
काय म्हणती सासू पाठवा ना. अगे मला तरी कुठं पाठवू राहिले ते, तरी मी कसं तरी येऊ राहिले ना. मी म्हणलं आपण बहिणी बहिणी एवढ्या दिवसात भेटू, असं भेटणं होत नाही या संसाराच्या नादामध्ये, लेकरांच्या नादामध्ये माणूस एवढं गुतलंय. अगं टाइम सुद्धा तुला माहिती, तुला सुद्धा फोन कधी लावी ते पार 2-3 महिन्यातून एकदा दोनदा आपले फोन होते, तर फोन सुद्धा लावत नाही. त्या बुगल्याला बघायला सुद्धा व्हिडिओ कॉल नसतो. अगं माझा एवढी गुतले मी त्या संसारात, म्हणलं आता तरी रक्षाबंधनला दोघी भेटू, जरा एन्जॉय करू. आणि मग आता म्हणती सासू पाठवत नाही मला. काय करू आता मी तरी, मलाच काही समजा नाही बाई. खुशाला अगं मी पिशव्या सगळ्या भरून ठेवल्या होत्या, आता निघणारच होते ना मग. हा आणि मला म्हणतात की तुला, मला विचारलं का तू, तुमच्या मनाचा कारभार आहे, तुम्ही सगळं करता. काय मनाने केलं, सगळ्या गोष्टी यांना विचारल्याशिवाय करते का. पण आता वेळेस मला म्हणलं काय बोलणार नाही, तर यांना तर विचारलं होतं. तुझे दाजी म्हणले होते जा, त्याला काय बोलले, 4-5 दिवस नाही चांगली 6-7 दिवस राहा म्हणले. म्हणलं चला बाई, त्याच आनंदात मग बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यातूनच निघाल्या बघ. आणि का नाही पाठवणार म्हणतात, काय प्रॉब्लेम आहे त्यांना. नणंद द्यायची माझी मोठी. अगं पण त्या पण तर त्यांच्या माहेरलाच येऊ राहिल्यात ना, तुझ्या नणंदबाईचं माहेर आहे नाही. मग आता त्या त्यांच्या घरी येऊ राहिल्यात, तुला तुझ्या घरी पाठवायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना. बघ ना अगं काय सांगते आता मला. किती अवघड आहे म्हणजे. तिला काय नाही का, तिला तिचं माहेर नाही का. जाऊ दे बाई, मरू दे, हा? नको आलडू परत. रेशमे फोन लावते थांब. हा त्या आता उरक ना, स्वयंपाक पाणी करायचं नाही का, चिटकायचं फोनला सकाळच्यात पारी. नाही, कोमलचा फोन होता, लावते फोन तुला, ठेवू का. तिचं आवरला असेल, पाठीत उतरली उठत अवघड ती. आहे बाई. आवरते. अजून कशालाच पत्या नाही, दुखत आहे काय तुझं. नाही कुठं आवरते. ते निश्चित मी राहू दे, दुसरं बघ काहीतरी. आडकाम सोडून बोडकाम धरायचं. काय सकाळच्या पारी फोन केलाय, काम टाकून. ती पण निघली होती, ती म्हणत होती निघली का. हा जमाना पुढं निघली का निघली का, 4 बार बोट घालीत बसायचं. सांगायचं काहीतरी. काय सांगितलं, मै सासू लावित नाही. नाही मग सासू तर मोठा फोड येतो आणि फुटतो फटकीने. सासू सगळ्या देवानी काय करावं, पटापट मारावं म्हणजे मोकळ्या होत्या एकदाची. या मनाचा कारभार करायला. असं का म्हणता आत्या. आता आता ताई यायच्या तर त्यांच्यासाठी खायला काय करू. अगं बाय 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 बाय, बघितलं का, नणंद द्यायची तर विचारायला लागली काय करू काय नाही. आणि आई आल्यावर तुझी हा मटण आणती, माशी आणती, मग मनाने कारभार येत. हा तेव्हा मला विचारते का. हा आता नणंदबाई यायची तर लय जीवाचा असा धडपडा चालला असेल पोटात. माझी पोरगी यायची ना. आता तसं नाही, परत मग नसतं विचारलं, तुम्ही म्हणता विचारलं नाही म्हणून विचारलं. आणि आता जायचं होतं तेव्हा नवऱ्यालाच का म्हणून विचारलं, मला का नाही विचारलं. आनंदाच्या भरात विसरून गेले. हा मेली गेली तोंड वासून सासू, आनंदाचा भर झाला. दुसरा नाही विचार करायचा. ती पनीर बिरीन आण, घेऊन येते पनीर. अगं बाय सोने, मम्मी तुला काय लक्षात यायला का काय. माझं लेकरं आलं ग. पोरगी अगं पोरी कुठं बघते. अगं नाही आणल्या. का नाही आणली पोरगी. तुला माहिती ना मी सासू कशी आहे. अगं एक तर आणायची ती लहान मोठी राव परती. अगं बाई तुला त्या पुरींचं लई गुणगान आहे. त्या पुरी आजी सारख्याच आहेत. त्या मोठ्या चिटकल्या का येतच नाही माझ्या संग. मग राहू दे, राहिलं तू. अगं आणायचं ग लेकराला. ती बारकीला मला बघूशी वाटलं होतं. बस ग मम्मी, ऐकत नाही ती लेकर. रेशमे, हे रेशमे, हा त्या पाणी आण, सोने आली. आले. काचीच घालायची बाई, स्टीलचे संपले. नाही घर बदल. बरं आहेत का. हा हा बरे ना.
मम्मी पाया पडावा. ते तर येडच नाही आता पाया पडायचं. प्रत्येक सांगावंच लागतं. नाही राहून द्या वहिनी आता. नाही पडू दे. पडत नाही नाही. राहू द्या ना. पडले वय. आणि सासू कुठं गेली? डोंबल्यात गेली का? तिच्या पडावा. ते माझ्या हाताला जड झालं धरा. कशाला आणायचं? बुबू कुठे आहे? झोपलाय. आणि दादा कुठे गेला काय? अगं भांडारायला गेलाय त्याच्या मित्रांसंग फिरायला. हा वय, जाऊ दे जाऊ दे. हा आता तोंड काय बघत बसती थोबाडा? जा की तिला भूक लागली असेल. हा. तेवढं तर मनाने कळत नाही काय सांगायचंय. प्रत्येक वेळेस शिकवतच बसायला लागतं नाही तर काय तर टेन्शनाला. थोबाडा वाजवावं लागतं. बरी आली बाई सोने. आता 8-15 दिवस जाऊ नको. चांगलं चुंगलं करून घाली ते. 8-15 दिवस नाही, महिनाभर म्हण. माझ्या सासूचा फोन जरी आला ना, जाऊ दे पडू दे तिकडं. तिचं नेहमीच आहे तिचं रडगाणं. जरा राहत नाही मोकळ्या मनाने. राहू न देत नाही दुसरं. हा जिथं मी लहानची मोठी झाले तिथं सुद्धा मला 2 दिवस जायची सुद्धा परवानगी भेटत नाहीये. घर बदललं म्हणून आई बदलत नाही ना. आणि भाऊ किती मोठा झाला तरी त्याच्यासाठी मी अजूनही त्याची ताईच आहे. बाहेरची ओढी लग्नानंतर कमी होत नाही, उलट आठवणींसोबत अजून वाढत जात. ए मम्मी, दादाला सांगा मला भारीतलं गिफ्ट पाहिजे. तुमचं दरवर्षी बाई तेच रडगाणं आहे. घेईन ग उद्या येईन त्यो सांगन त्याला. हा पण भारीतलं पाहिजे. भारी काय असं? म्हणजे काय असं म्हणजे? वहिनीला म्हण ना. का ग? वहिनीचं कवा तोंड बघा फुगलेलंच असतंय. आणि वहिनीला काय म्हणती ग? ऐकन ऐका ना, ऐकलं तर आधीच एवढं फुगलं एवढं होईल. हा मी तेच विचारते मम्मी, कसं काय फुगलं लय नाचत होती. नाचन गौरी वनी का? जायला तुला यायचं म्हणून दाबून धरली. काय लावीतच नसती. तिथं काय आहे? पण मी म्हणते हाय का काही नीट नाटक त्यांच्या घरामध्ये? अगं लय नाचती त्याला काय सांगायचंय. हा काय बी तुम्ही ना डोक्यावर बसून ठेवली नाहीतरी. आता आपलं सोन्याचा टाळ झालाय म्हणून काय करते. म्हणे ये बाई जाऊ नको देऊ. बहिणीचा फोन लगेच बहिणीचा फोन. ती बहीण ऐकले पगडी बाया. हळूच बोल कारण इकडच असतोय. हा ती हाय बाई. त्या सणाचं लक्ष आहे ना, निम्म कामात असतंय निम्म तर आपल्याकच असतंय. मी आले का लक्ष देऊनच राहते बाई तुझी सून. आणि काय नको करू नुसतं आराम कर. मी नसते करीत बाई काही. आत्या आत्या काय ग? आता उद्या रक्षाबंधन आहे, मला जाऊ द्या ना. मी उद्याच्या उद्या परत येते. मी थांबणार नाही. संध्याकाळपर्यंत लगेच परत येईन. काय झालं? धर आणि लगेच निघ. होय बाहेर जा. उचली बॅग धर. धर लवकर. उठ लवकर जा. एकदाच डोक्याचा ताण तरी जाईल माझ्या. तसं नाही म्हणलं. ये फक्त 1 दिवस. अगं 1 दिवस नाही तू कायमची जा. होय बाहेर. त्याच्या धक्का मारीत काढीन बाहेरचे तमाशा बघतील. निघ उचल. हा त्या जाऊ द्या ना, मी तुमच्या पाया पडते. सरक बाजूला. पाया पडायचं सॉंग करती. आता वर्षातून एकदा सण येतोय भाऊ बहिणीचा. मला जाऊ द्या. तो माझ्या आतुरतेने लय वाट बघत असतो. त्या दिवशीच मम्मी मला म्हणत होती त्या आजुनी त्या दिवशीच गिफ्ट आणून ठेवलं. लहानपणी सकाळीच आंघोळ करून बसायचं, राखी बांधितात बघणी म्हणून.
सगळीच राखी बांधून घ्यायचं आणि 1 रुपया 2 रुपये आणि कधी कधी तर तेच पैसे उचलून पळून जायचं. एवढं त्याला राखी बांधायला आवडत. सगळ्यांना दाखवत फिरायचं माझ्या बहिणीने राखी बांधली बघ. सगळ्यात आधी माझ्या बहिणीने राखी बांधली. मी काय दरवेळेस जाते का आता? यावेळेस तर मध्ये कधी जाणार पण नाही, कधीच नाही जायचे. यावेळेस जाऊ दे, फक्त समजून घ्या आता. मला फक्त एकदा जाऊ दे, मी परत येईन. मी नाही थांबायचे. पगुळ पाना माझ्या पडू नको गाळू तसा. आणि 1 वर्ष गेली नाही काय मरायचं नाही तुझ्या भाऊ. ते अवघड आहे. लग्नानंतर मी आई बाप सोडले, भाऊ सोडला, घरदार सोडलं, सगळं सोडून इथं आले. सगळ्या गोष्टी विसरून इथं संसार करते. हशी खुशीने इथं सगळा संसार उभा केला. आणि आज मला माझ्याच भावाकडे जायला परमिशन घ्यावं लागते. आज तिकडच जायला मला तुम्हाला तुमचे शब्द ऐकून घ्यावं लागतं. ते कुठं काय हिंडायला चाललंय का कुठं काय मजा मारायला चाललंय? राखी बांधायला चालले ना फक्त. तुम्ही त्याच गोष्टी समजून घ्यायला तयार नाहीयेत. तुम्ही पण एक बाईचे ना, तुम्हाला इथे त्रास नाही होत का? तुम्हाला पण भाऊ आहे. जर तुमच्या सासूने जर तुम्हाला तुमच्यासोबत जर असं केलं असतं, तुम्हाला असं बोललं असतं, काय केलं असतं? तुम्हाला जर जाऊ दिलं नसतं, आम्ही एवढं असतं तुमच्या मनाला सांगा ना. आम्ही एवढं वर तोंड करून सासू पुढं बोलायची आमची ताकद नव्हती. हा, तू आता जे मला सांगते ना तुझी सासू सासू, चुकलं माझं, चुकलं. मी बोलले तुमच्याजवळ, मला माफ करा. चुकलं माझं. खरंच लई घाण असतंय पुरीचं जीवन. सगळ्या गोष्टी त्यांना सहन करावं लागतात. घरदाराचं सहन करा, सगळं घरदार तिने सोडून यायचं, सगळ्या गोष्टी तिने सोडून यायच्या, सगळं तिने सहन करायचं, आयुष्यभर तिने सहन करायचं. मारिते काय मला? घरातले टोमणे, बाहेरचे टोमणे, सगळ्याचे टोमणे सहन करा. मरमर करून आयुष्य जगा, दुसऱ्यांसाठी जगा, नवऱ्यासाठी जगा, सासूसाठी जगा, लेकरासाठी जगा. आणि तर स्वतःच काही नाही. माझी इच्छा आहे, मला जायचंय घरी. तिथे सुद्धा तुम्ही मला जाऊन द्यायला तयार नाहीये. तर मग आई बापाला म्हणायचं माझं लग्न करून नका देऊ, हितच राहू द्या. घरदार बघितलं असतं, बहीण भावंड बघितली असते. हा, कशाला यायचं? लय हवस, हळद लावायची, मंडोळी बांधायची. हा, आता मला तुम्ही हे सांगा, ताई इथं रक्षाबंधनला आल्या, 8 दिवस आधीच आल्या, मग त्या येऊ शकतात, मग मी का नाही? मी नाही जाऊ शकत का? मला वाटलंच तू माझ्या पुरीचं काढशील म्हणून. हा, जेव्हापासून ती आली तेव्हापासून तुझ्या पोटात खळबळ खळबळ चालली. हा, फोबड तोंडाचे. सण सगळ्यासाठी आनंदाचा असतो, पण लग्न झाल्यावर मुलीला आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. आई बापाने लाडाने वाढवलेली मुलगी लग्नानंतर स्वतःच्या माहेरी जाण्यासाठी एवढी परकी का होते?